डाकी साहेब या ठिकाणी आम्ही विनंती करतो आपल्याला की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे आणि आपला रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आपला यथोचित मान सन्मान आम्हाला करायची संधी द्यावी म्हणून मी विनंती करतो त्या मान्यवरांना. प्लीज आपण या साहेब. आणि साहेब ओव्हर टू यू. नक्कीच साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे आणि आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर जाऊया मॅचकडे जिथे MK वॉरियर्स आणि सागर सम्राट न्हावे यांच्यामध्ये मॅच आहे. सलमान सिद्दीक पहिलं शतक घेऊन येते. स्ट्राईकला असेल अमित मात्र आहे. अमितने आपण बॅट केला. चेंडू आपण पाहतो तर फाईन लेग रिझन मधून मात्र इथून पहिला चौकार अमितच्या बॅट मधून येतोय. डीजे तर सुरुवातीला आपण पाहतो अमित सुतार स्ट्राईकला आहे आणि तिथून आता आपण पाहतो सलमान सिद्दीकच्या हातामध्ये चेंडू दिला गेला आणि पहिल्या चेंडूवर मात्र इथून सुरुवात केली आणि 4 या धावसंख्येने अमित सुतार याने मात्र आपलं अकाउंट ओपन केलंय. आता त्याचं MK फायटर्स संघाने टॉस हरल्यानंतर प्रथम त्यांना बॅटिंग करायची आणि 36 चेंडूमध्ये मात्र इथे एक लक्ष बनवायचं आहे. कारण आपण पाहतो कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये बरेच उलटफेर झालेले आहेत आणि या मॅच सुद्धा मध्ये सुद्धा उलटफेर पाहायला मिळेल पाहावं लागेल. परंतु सुरुवात मी म्हणेन चांगली आहे कारण 4 आलेली आहे. सुरुवात चांगली केली आहे कारण पहिला पॉवर प्ले शतक आहे आणि इथून मात्र एक चांगली सुरुवात MK फायटर्स MK वॉरियर्स या संघामध्ये इथून मात्र पाहायचं आहे तर हा मात्र चेंडू डॉट असेल. कारण सलमान सिद्दीकवर सुद्धा आपण पाहतो हल्ला करणं तेवढं सोपं नाही. परंतु अमित सुतार याला सुद्धा आपण पाहिलं तर सातत्याने एक चांगली बॅटिंग त्याची राहिली गेलेली आहे आणि इथून त्याला एक चांगली सुरुवात करावी लागेल. 2 चेंडूचा खेळ झाला आहे. 4 धावा मात्र आतापर्यंत झालेले आहेत MK वॉरियर्स या संघाच्या. कारण 36 चेंडू इथे पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा सलमान इथं मात्र थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं होता. पहिल्या चेंडूवर 4 आल्या त्यानंतर आपण पाहतो पूर्णपणे अमितला शांत ठेवलेला आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि जर आपण पाहतो तर प्रथम बॅटिंग करत असताना 4 धावा आतापर्यंत मात्र इथे लागलेल्या आहेत. आणि इथून जर आपण पाहतो पॉवर प्लेचं शतक चालू आहे. या ओव्हरचा आपण विचार केला तर अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. दाडू बॅट जरी केली होती चेंडू आपण पाहतोय तर काऊ रिझन मध्ये येतोय आणि तिथून पर्यंत चेंडू फेकला तोपर्यंत मात्र इथून 2 या धावसंख्येने इथून मात्र अख्खा धावसंख्या 2 वाढेल आणि धावसंख्या होती ती मात्र इथून दोन्ही मात्र इथे धावसंख्येला मात्र इथे आकार दिला. धावसंख्या ती मात्र इथे 6 अशी धावसंख्या जिथे पहिला पॉवर प्ले शतक आहे. पुन्हा एकदा आडवी बॅट जरूर केली होती परंतु इथून संपर्क होत नाहीये. नागोडणे विभागातील युवा उद्योजक अनिल शेठ डाकी साहेब अर्थात या स्पर्धेमध्ये त्यांची एक संघ सुद्धा आहे. अक्कादेवी शेतपळस या संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. RTPLच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. इथे मात्र एक धाव कंप्लीट केला आणि एक जर आपण पाहतो पहिला 6 चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय आणि पहिल्या 6 चेंडूचा आपण जर विचार केला तर धावसंख्येचा विचार तर मात्र बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना MK वॉरियर्स संघ जाते तब्बल 7 अशी धावसंख्या झालेली आहे.
तर पहिल्या ओव्हरचा विचार आपण केला तर सलमान सिद्दीक आला होता आणि सलमानने मात्र जर आपण पाहतो अवघ्या पहिल्या चेंडूवर चौकार खाला त्यानंतर चांगला कमबॅक केलाय आणि मात्र कोणतीही आपण पाहतो तर त्याच्यानंतर फलंदाजांनी सुद्धा जोखीम घेतलेली नाही आणि मात्र पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा आल्या परंतु जमिनीची बाजू एकही विकेट मात्र इथे गमवलेली नाहीये. आता तो प्रथम बॅटिंग करत असताना इथे मात्र आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. गोलंदाजी येतो अल्पेश पाटील येतं मॅन फ्रॉम खाराबडी. इथून मात्र त्याला सुद्धा आता चांगली कामगिरी करावी लागेल. सातत्याने जर आपण पाहिलं तर अल्पेशने नेहमीच ज्या मोठ्या स्पर्धा त्याच्यामध्ये आपलं नाव लौकिक केलंय. आज पुण्यात त्याच्यावर विश्वास दाखवलाय तो म्हणजे सागर सम्राट नावे या संघाने. परंतु आम्ही सुद्धा ज्याच्या बॅटमधून पहिला चौकार आला होता त्यानंतर मात्र त्याला सुद्धा शांत ठेवलाय. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर अवघ्या 7 धावा मात्र इथे बनल्या गेल्यात. दुसरं शतक मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो तर गोलंदाजी येतो आम्ही अल्पेश पाटील. अल्पेशचा पहिला चेंडू फेस करेल तो पुन्हा एकदा अमित सुतार डावकरा फलंदाज. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन केला डॉट चेंडू पुन्हा देते. तिथे आपण पाहिलं तर आतापर्यंत अमितने जवळजवळ 6 चेंडू फेस केले आहेत आणि 7 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. त्याला मात्र 7 देतो नॉन स्ट्राईकला दिनेश वालंज मात्र नॉन स्ट्राईकला आहे. आतापर्यंत 7 चेंडू इथे फेस मात्र अमित सुतारने केलेत आणि 7 धावा त्याच्यामध्ये एक चौकार अमितच्या बॅटमधून आपण पाहिलाय. इथे मात्र पुण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र परतावा लागेल आणि इथून अमित मात्र इथे बाद होते. एलबीच्या स्वरूपामध्ये मात्र इथं अमित सुतार बाद होते. सुरुवात चांगली होती परंतु इथून पाहायचं तर पुन्हा एकदा गोलंदाज सलमानने त्याला शांत केलं. त्यानंतर आता अमितला ही मात्र सफलता. 2 चेंडू झालेत 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना MK वॉरियर्स संघ टी20 7 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर जातोय. 1 मिनिट आहे दादा. कोण बॅट्समन मयूर कंटिन्यू मयूर जातोय आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर. कारण अमित आपण पाहतोय तर कुठेतरी सुरुवातीला मात्र 4 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की अमितच्या बॅटमधून अजून बऱ्याचशा धावा पाहायला मिळतील परंतु अमित मात्र इथे बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून आता मयूर जाईल आणि इथून मात्र मयूर आणि त्याचा साथी जर आपण दिनेश मात्र आपण पाहतोय अजून सध्याच्या घडीला आपण नॉन स्ट्राईकला आहे. एकही चेंडू त्यांनी फेस केलेला नाहीये आणि अमितने आपण पाहतोय तब्बल 8 चेंडू फेस केले आणि 8 चेंडूमध्ये अमितच्या बॅटमध्ये 1 चौकार येऊन 7 धावा करून मात्र इथं बाद झालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे थांबलेली आहे. इथून मात्र आता इथून थोडंसं का जोखीम मात्र इथून घ्यावी लागेल ती अर्थातच मयूर याला. वेळ नक्कीच टाईमवर आपण लक्ष द्यायचं आहे कारण जी मिनिटं दिली त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हर सुद्धा कंप्लीट करायची आहेत आणि इथे आपण पाहतोय सातत्याने पेनल्टी सुद्धा दिली जाते. काल सुद्धा दिले आज सकाळ सुद्धा दिले तर पण एक अल्पेश हो इथे मात्र पाहायचं तर चेंडूला जरूर उचल चेंडू आपण पाहतोय तर डीप कोरमध्ये येतोय आणि तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत मात्र इथून 2 धावा मयूरला मिळतील आणि धावसंख्या पुण्याला 2 नि पुढे सरकेल. धावसंख्येचा विचार केला तर मात्र दुसरं शतक प्रगतीवर असताना धावसंख्येची मात्र 9 धावा इथे जाते 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना MK वॉरियर्स संघ टॉस हरल्यानंतर प्रथम त्यांना बॅटिंग करायची. एक चांगला टार्गेट सेट करायचं आहे. कदाचित दोन्ही संघामध्ये या खेळपट्टीचा आणि या मैदानाचा अंदाज नाहीये त्याच्यामुळे अंदाज सुद्धा बांधावा लागेल कारण 36 चेंडू आहेत. त्याच्यामुळे जरी तुमच्याकडे 18 चेंडूमध्ये धावा कमी आल्या तरी शेवटची 18 इथून मात्र थोडीशी घाई केली जाते दिनेशच्या माध्यमातून पण इथून पाहायचं आहे. इथून मात्र जोखीम जरूर घेतली होती परंतु काही नुकसान होणार नाहीये कारण इथे धाव मिळणार नाही. शतक क्रमांक दुसरा मात्र चालू आहे. या ओव्हरमध्ये धावा येत नाही. अल्पेशने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत 1 गडी बाद केलाय अमितला बाद केला आणि अवघ्या 2 धावा इथून खर्च त्याने केल्यात. धावसंख्येचा विचार केला तर अवघ्या 9 धावा इथे झाल्यात. मयूर मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 धावा आल्यात. अल्पेश पुन्हा एकदा आपल्या ओव्हर मधला 5वा चेंडू घेऊन मात्र इथून सज्ज होते. 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या पॉवर प्ले मधले. इथे मध्ये लो फुलटा चेंडू होता. हा पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न जरूर होता परंतु प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरेल. शतक क्रमांक दुसरा चालू आहे आणि या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र सुरुवातीला आपण पाहतो चौकारला त्यानंतर काय गोलंदाजी पूर्णपणे मला वाटतं या खेळपट्टीचा अंदाज घेतलाय. मग सलमान असेल किंवा अल्पेश असेल कारण अल्पेशने आतापर्यंत अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि शेवटचा चेंडू घेऊन मात्र सज्ज होते. हाफ टायगर चेंडू होता शॉर्ट बोल केला चेंडू आपण पाहतो डीप कव्हर मधून 1 बाउन्स चेंडू सीमा बार येतोय चौकार. होगा बेड़ा पार तो मिलेंगे 4 डीजे. इथे आपण पाहतोय तर
रोहा तालुका प्रीमियर लीग 2023 पर्व दुसऱ्यामध्ये आपण आहोत आणि आपण पाहतो तर सागर सम्राट नावे विपक्ष आहे एम के वॉरियन्स. टॉस जिंकला सागर सम्राट नावे संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत तर आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ झालाय आणि 12 चेंडूच्या खेळनंतर जर आपण पाहिलं तर 6.5च्या सहजने अवघ्या 13 धावा इथे बनलेले आहेत 24 चेंडूमध्ये. आतून आता मात्र इथून जोखीम तर घ्यावीच लागेल आणि थोडं धावफलक सुद्धा हलवावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर आपण पाहतो इथून 12व्या चेंडूवर सुद्धा चौकार आलेला आहे. 12 चेंडूचा मात्र खेळ झालेला आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद अमित मात्र बाद झालेला आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर 13 झालेले आहेत. गोलंदाजीमध्ये पुन्हा परिवर्तन केलं जाते, कारण सातत्याने आपण पाहिलं तर एका गोलंदाजाला 2 ओव्हर टाकण्याची संधी असते, परंतु इथे आपण पाहिलं तर पहिलं सलमानने टाकले, त्यांनी 7 धाबा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अल्पेश पाटील आणलं, त्यांनी 6 धाबा खर्च केल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र गोलंदाज आणलाय तो फरजाम येते. मात्र आपण पाहिलं तर नागोठणे विभागामधील हा गोलंदाज आहे, त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. त्याच्यामुळे जर कदाचित या ओव्हरमध्ये धावा आल्या तर पुण्यात प्रेशर किंवा दबावाची संधी मात्र अल्पेश आणि सलमान त्यांच्याकडे ती चॉईस असू शकते, त्यासाठी हा गोलंदाजाचा वापर केलाय. गोलंदाज सज्ज होते आणि इथे आपण जर पाहिलं तर मात्र पहिला चेंडू फेस करेल तो मात्र या इनिंग मधला 13वा. तर इथून थोडंसं आपण पाहतो तर रणवीमध्ये काहीतरी अडथळा आलेला आहे. पुण्याला जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाज मात्र सज्ज होते आणि 13वा चेंडू जो सलामीला गेला फलंदाज पहिला चेंडू फेस करेल तर 12 चेंडू शांत होता, नॉन स्ट्राईकला बघत होता आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांनी खेळपट्टीचा अंदाज घेतलाय आणि त्याच्या बॅट मधून येतोय डीप काऊ कॉर्नर चेंडू जाते सीमाबाहेर, येतोय षटकार डीजे. दिवेश वालंज अर्थातच कोलाड विभागामधील हा हेटवणे संघाचा खेळाडू आहे. अर्थातच हेटवणे संघाचा आहे आणि नक्कीच चांगला बॅटर आहे. अर्थातच आपण सातत्याने खेळाडू पाहत नाही, परंतु आज त्याला एक संधी आहे चमकण्याची, कारण जर तुम्हाला पाहायचं असेल तर या तालुका प्रीमियर लीग मध्ये तुम्ही चमकू शकता. नक्कीच प्रत्येक खेळाचे विभाग असतो, त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या समोर चांगला खेळ करावाच लागेल आणि इथून मात्र चांगली सुरुवात केली आहे. अर्थातच 2 चेंडूवर सामना केला, 7 धावा आलेल्या आहेत. जिथे आपण पाहतो धावा होत नाहीत तिथे मात्र हे बॅटून 6 धावा आले आहेत. कुठेतरी मोमेंटम त्यांनी घेतलाय असं मी म्हणेन. धावसंख्या 1 वाढेल, धावसंख्या तिथे इथून 20 धावा इथे झालेल्या आहेत. कमीत कमी 36 चेंडूमध्ये 70 ते 75 धावा अपेक्षित असेल प्रथम बॅटिंग करत असताना. एक चांगली टोटल पुण्यात आपला एक चेंडू आपण पाहतोय तर लॉंग ऑफ रिझर्व्ह मध्ये जातोय, तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. त्या दरम्यान मात्र इथून या 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबल धाव येणं खूप गरजेचं आहे आणि तेच मात्र इथे आपण पाहते मग दिवेश असेल त्याचा 7 मयूर असेल हे मात्र इथे बनवत आहेत. सिंगलची धाव डबल मध्ये कन्वर्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहतो कदाचित त्या संघाने केला असेल तर ती मॅच जिंकली असते, परंतु तसं झालं नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज इथं मात्र मोठा फटका मारता प्रयत्न, एक लॉलीपॉप कॅच आणि इथून मात्र मयूरला परतावा लागेल. डीजेला असेल संधी.
आपण विचार केला तर 6.5ची सरासरी होती आणि इथून जर आपण पाहिलं तर 8ची सरासरी झालेली आहे. परंतु इथे ह्या धावा परवडणाऱ्या नाही आहेत बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, कारण अजून सुद्धा 18 चेंडूचे खेळ शिल्लक आहे. पर्याय सागर सम्राट नावे संघाकडे भरपूर आहेत. अजून जर आपण पाहिलं सिद्धीची एक ओव्हर आहे, अल्पेशची एक ओव्हर आहे, एक कदाचित ओव्हर असेल त्याच्यावर मात्र हल्ला केला जाणार का इथून मात्र सुरुवात करावी लागणार. कारण जर तुम्हाला 70 ते 75चा जर तुम्हाला पारडा गाठायचा असेल तर मात्र 64 षटकांचा तुम्हाला पाऊस पाडावा लागेल. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर तब्बल 96 धावा बांधल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तर 15 चेंडूमध्ये 47 धावांची योगेश लोटंगची आपण जबरदस्त पारी सुद्धा पाहिली, त्याच्यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकार. तीच मात्र आता इथून पारी खेळावी लागेल आणि क्षमता या बॅटरकडे आहे, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. पुन्हा एकदा सज्ज होते सिद्धांत सलमान. हो इथे मात्र मी म्हटलं होतं क्षमता आहे, आक्रमक फलंदाज आहे, चेंडूला भिरकवलाय, चेंडू सीमापार, येतोय षटकार. डीजे चेंडू त्याच्यापासून दूर ठेवत होते. 3 चेंडू झालेत, 6 धावा आल्यात, परंतु हे 2 डॉट नक्कीच कुठेतरी थोडासा प्रेशर असेल बॅटरवर, कारण इथून 6 धावा जरूर आल्या होत्या, परंतु त्या आता जर आपण केलं तर 3 चेंडू मध्ये 2-2चा जरी एक केला तरी चालेल. चौथा चेंडू सलमान पुन्हा एकदा घेऊन सज्ज होते. हो इथे मात्र गतीमध्ये फसवायचा प्रयत्न होता, परंतु इथे फसणार नाही. चेंडू जातो पुन्हा एकदा काउरिजन मधून सीमाबार, येतोय षटकार. पण पहिला चेंडू षटकार, डॉट डॉट आणि पुन्हा एकदा षटकार. इथून 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र सलमान आणि बॅटरमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आपण पाहतोय सलमानने शांत ठेवलं, परंतु चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा हल्ला केला. धावसंख्या 6 ने वाढेल, धावसंख्या होती 36 धावा. जिथे 4थं षटक मात्र ट्रॅकवर आहे आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा चेंडू. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळते. चेंडू आपण पाहते पॉइंट रिझर्व मधून कार्पेटला गुदगुला करत येते आणि चांगली फिल्डिंग. मी म्हणेन नक्की 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत आणि या दोन्ही मात्र टोटल पुण्याला पुढे सरकेल. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 38 अशी धावसंख्या दिली आहे. तर चौथ्या ओव्हर मधला हा मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत 23 चेंडू टाकले गेलेत सागर सम्राट नावे संघाकडून आणि 23 चेंडूमध्ये 38 इथे बनलेले आहेत. धावा होत नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये मी म्हणेन तब्बल सलमानने आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात त्या 5 चेंडूमध्ये. आणि सध्याच्या घडीत जर आपण पाहिलं तर जमिनीची बाजू अशी आहे की देवेच्या बॅट मधून धावा येत आहेत, ही एक जमिनीची बाजू आहे. अर्थातच MK वॉरियर्स संघासाठी शतक क्रमांक मात्र इथे चौथा समाप्त होते, म्हणजे 24 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. तशी आपण पाहते टीम मीटिंग सुद्धा होईल, गुटरू केला जाईल, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये आता दोन्ही संघाकडून कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे. कारण जर आपण पाहतो एक अल्पेशची ओव्हर बाकी आहे, एक ओव्हर कोणाला दिली जाणार हे सुद्धा पाहावं लागेल. 24 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 38 धावा इथे बनलेले आहेत आणि या 12 चेंडूमध्ये जर आपण म्हटलं तर प्रशांत दादा कमीत कमी 80-75 बनवायचे असतील तर इथून कमीत कमीत मोठे फटके, म्हणजे कमीत कमी 5 ते 6 षटकार इथे येणं गरजेचे आहेत. आणि अर्थातच जर आपण हॅलो चेक एक मिनिट तेजस. ओके तेजस दा परप्रांतीय
तेजस नरे कुठे असेल त्यांनी लवकर अतिथी कक्षाजवळ यायचंय. तेजस नरे. तर राहिला सर्व पुन्हा एकदा प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं रोहा तालुका प्रीमियर लीग 2023 पर्व दुसऱ्यामध्ये पण आहोत आणि कालचा दिवस सुद्धा आपण पाहतो जबरदस्त सामने झाले. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहतो बरेचसे सामने कारण प्रत्येक तालुक्यामधील खेळाडू आहेत आणि प्रत्येकासमोर मात्र खेळण्याची संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं कसं करायचं हे प्रत्येक खेळाडूसाठी मात्र ही संधी असेल. कारण तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि याच्यासाठी खूप सारी घेतलेली मेहनत आहे. बरंच आपण पाहतोय दानशूर व्यक्तींचा सुद्धा या स्पर्धेसाठी एक चांगला पाठिंबा सुद्धा लाभला गेला आहे. यात मात्र कोणतीही शंका नाही आहे आणि त्यांच्या पाठिंबामुळे आज आपण हे दुसऱ्या पर्वामध्ये आहोत हे सुद्धा विसरून जमणार नाही. तर 24 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्येत आपण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 38 इथे धावा बनलेले आहेत. तर पुन्हा एकदा फरजाम येतोय कारण मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती आणि इथून मात्र पाहायचं आहे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एक टोटल पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा इथे दिल्या. इथून मात्र आता समीकरण बदलावं लागेल. अर्थातच देवेशला सुद्धा इथून एक मिनिट. एक वारंवार सूचना दिली जात आहे आणि मागील मॅच मध्ये आपण पेनल्टी सुद्धा दिलेली. जर तुम्हाला जर्सी दिली आहे तर खालचं आपण जे बॉटम डिसाईड केलेलं होतं की ब्लॅक कलरचीच आपण ट्राउझर घालायची, ट्रॅक सूट आपला असणार पाहिजे. तर ट्रॅक जी आहे आपली ती ब्लॅकच असली पाहिजे. नेव्ही ब्लू किंवा थोडीशी ब्लॅक दिसते काळी दिसायला आहे असं नाही, तो प्रॉपर ब्लॅकच असली पाहिजे. ती ही नोंद घ्यायची आहे. ज्याची ब्लॅक नसणार त्याला 2 रनची पेनल्टी आहे. याची फक्त आपण नोंद घ्या सर्व खेळाडूंनी आणि जे अजून पुढे येणारे 5 दिवस जे संघ खेळणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहेत. ओव्हर टू यू उमेश दा. नक्कीच. आणि या स्पर्धेमध्ये पेनल्टी आपण बोला 22 मधून आहे रन शॉर्ट रन, एक शॉर्ट रन. ओके. तर धावसंख्या मात्र 1 वाढेल म्हणजे जिथे 2 मध्ये करण्याचा प्रयत्न होता आणि कुठेतरी आपण पाहतो एकच धाव असेल धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्येची मात्र 40 धावा झालेल्या आहेत. नक्कीच या स्पर्धेमध्ये तुम्हाला पेनल्टी परवडणार नाहीये कारण आपण पाहिलं तर या खेळपट्टीचा रंग जर पाहिला ना तर कधी कोणाला सहायता देईल ना ही खेळपट्टी सांगता येत नाही. कधी गोलंदाजांना तर सहायता करते तर कधी बॅटरला सुद्धा करते, ही सुद्धा पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे पेनल्टी बसणार नाही याची सर्व संघाच्या संघनायकांनी दक्षता घ्यायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. अर्थातच आपण पाहते तर फरजान तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा खोलात टाकलं चेंडू. इथून पाहायचं आहे तर एक तर मात्र कंप्लीट केली जाईल आणि पुन्हा एकदा मला वाटते मोर्चा फरजानकडे दिलाय आणि चांगली गोलंदाजी कारण आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. सिंगलने मात्र 3 धावा आल्यात. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 41 धावा आतापर्यंत झाल्यात आणि या ओव्हरचा विचार केला आणि या पूर्वार्धामधले 9 चेंडू शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं मी मध्ये गोलंदाजांनी वंचित ठेवलंय आणि कुठपर्यंत ठेवणार हे मात्र पाहावं लागेल. जबरदस्त ऑन साइड चेंडू सीमाबार येतोय षटकार ऋषिकेश. बॅक केला. या ओव्हरचा विचार केला मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि तोवर आपण पाहतो अवघ्या 9 धावा खर्च केल्यात. अल्पेश चॉईस होती परंतु आपण पाहतो ही चॉईस निवड केली सलमाननी. हे सुद्धा कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे असं वाटलं होतं कारण अल्पेशच्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा आल्या होत्या. हो इथे मात्र पुण्याला चांगला फटका जरूर लागला. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू आहे आणि इथे मात्र सुरक्षित हातामध्ये जाईल. फलंदाज क्रमांक 3 बाद ऋषिकेश.
नक्कीच संजय माली येते आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं मग 2015-2016 प्रशांत दादा संजय मालीचा एक चांगला समर्थक होता, चांगला फॉरवर्ड होता. कारण बरेचसे जे प्रेक्षक आहेत ते संजय मालीची बॅटिंग बघायसाठी यायचे आणि आज 2023 मध्ये फॉर्म आहे नाही आहे ते आपल्याला माहीत नाही, परंतु इथून फॉर्म यायला सुद्धा टाइम लागत नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. या ओव्हरचा विचार केला तर मात्र तब्बल इथून जर गोलंदाज जर अवघ्या 9 धावा खर्च केला आणि एक फलंदाज त्यांनी बाद केला. धावसंख्या जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 30 चेंडू झालेत आणि अवघ्या 47 धावा दिलेत आणि कदाचित या धावा परवडणारा नाही आहेत बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. परंतु इथून आता 6 चेंडू शिल्लक आहेत. सलामीला आला फलंदाज मात्र आपण पाहतो देवेश अजून सुद्धा तल ठोकून आहे. आता मात्र या 6 चेंडूमध्ये कारण पूर्वार्धामध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत त्याच्यामुळे इथे हल्ला करावा लागेल कारण या ओव्हरमध्ये येणाऱ्या धावा खूप महत्वाच्या आहेत. धावसंख्या ती 47. तर शेवटचे 6 चेंडू आणि मी म्हटलं होतं की शेवटचा बॉलर अर्थातच आता मात्र पर्याय काय आहे तो सागर सम्राट नव्या संघाकडे. तर गोलंदाज करण येतोय अर्थातच करण कटोरे याच्या हातामध्ये 6 चेंडू सोपवलेले आहेत आणि इथून आता मात्र पाहिजे बॅटरची काय रणनीती असेल. कारण आपण पाहतो तर पहिला चेंडू आपण पाहतो तर एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये येतोय तिथून मात्र चेंडू फेकूपर्यंत 2 तर कंप्लीट केल्या जातील. दोन्ही टोटल पुण्याला पुढे सारखे धावसंख्या होती मात्र इथून 49 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत या पूर्वार्धामधले. चालू असलेला सामना आपण पाहतो MK वॉरियर्स विरुद्ध आहे सागर सम्राट नावे. टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय आणि चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. अर्थात चांगला कॅल्क्युलेशन आहे, कुठेतरी 70च्या वरती धावा द्यायचे नाहीत हा मात्र जो हेतू होता तो आतापर्यंत तरी मात्र सक्सेसफुल झाला. परंतु या 5 चेंडूमध्ये निर्णायक ठरतील अर्थात त्याचं बॅटिंग करण्याच्या संघासाठी. देवेश आपण पाहते सलामीला गेलाय, पूर्णपणे नजर त्याची या खेळपट्टीवर आली आहे परंतु मोठा फटके मारून देत नाही करण सुद्धा. एक तर कंप्लीट केली. पुण्याचा चेंडू आपण पाहते मिड ऑन मधून उचलला जाईल. अल्पेश इथे आहे हो, इथे मात्र जर हातामध्ये चेंडू असता तर कदाचित मात्र इथे विकेट प्राप्त झाली. परंतु या 2 धावा धावसंख्येने मात्र इथून 51 धावा म्हणजे 50 धावा मात्र इथे झाले पार केलेले आहेत असं आपण म्हणूया. प्रथम बॅटिंग करत असताना MK वॉरियर्स या संघाने या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत दुहेरी मात्र धावा येते. 4 चेंडू शिल्लक आहेत, मोठ्या फटक्यांपासून वंचित होलेत. आपण पाहतो आतापर्यंत अवघे 3 षटकार आणि 4 षटकार आणि 2 चौकार आलेले आहेत. हो, इथे मात्र देवेच्या बॅट मधून जबरदस्त उंच जास्ती आणि लांबीला सुद्धा तेवढाच चेंडू सीमा पार येतोय षटकार. धावसंख्या उलटी 57. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर 57 धावा झालेल्या आहेत आणि हे 3 चेंडू निर्णायक असतील. देवेश मात्र आपण पाहतो देवेशच्या बॅट मधून हा जर आपण पाहतो जर आपण पाहतो तर 4था षटकार आहे. आपण पाहतो तर कुठेतरी आपल्या संघासाठी झुंज करतोय हा बॅटर ही मात्र पाहायला मिळते. 3 चेंडू शिल्लक आहेत. हो, इथे मात्र आपण पाहतो पूर्णपणे फुटोचा उपयोग केला होता. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र नोमॅन्स लँड्स मध्ये पडेल. एक कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न केला, 2 इथे मात्र सहज पूर्ण करेल. धावसंख्या दोन्ही वाढेल. धावसंख्येचा विचार केला तर सध्याच्या घडीला 59 धावा दिलेत. 2 चेंडू शिल्लक आहेत या पूर्वार्धामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 59 धावा इथे झालेले आहेत. जिथे आपण पाहतो तर प्रथम बॅटिंग करते टॉस आल्यानंतर नंतर बॅटिंग केली होती आणि एक साईडला आपण पाहतो तर देवेश पूर्णपणे तल टोकून आहे. 7 मात्र त्याला आपण पाहतो तर मिळाले नाही. ऋषिकेच्या बॅटमधून एक षटकार जरूर होता. 5वा चेंडू असेल करणचा. हाफ टॅकल चेंडू होता, शॉर्ट अँड पुल का चेंडू पण आपण पाहिलं तर फायनली रिझल्ट मध्ये जाते. एक कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न करणं इथून विकेट द्यावीच लागेल. 1 धाव तर मिळेल आणि 1 मात्र टोटल पुढे सरकेल. धावसंख्या ती 60 आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जर 6 आल्या तर एक मोमेंटन आणि संजीवनी देणारा त्या 6 धावा ठरतील. परंतु पाहायच्या षटकार येते, चौकार येते, डॉट येतोय हे मात्र बघायला लागेल. भावेश चंदने मात्र आता जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पूर्वार्धामधला आणि धावसंख्या ती मात्र तब्बल 60 धावा इथे झालेत. इथे आपण पाहते तर देवेश एक बॅटर आहे, तो मात्र शेवटपर्यंत राहिला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार सुद्धा आलेत आणि आतापर्यंत 60 धावा. 60 मध्ये पूर्णपणे मी म्हणेन योगदान आहे तो अर्थातच देवेशाचा. शेवटचा चेंडू या पूर्वार्धामधला 6-4 सिंगल की डॉट.
हो, इथे मात्र चांगला खोला टाका चेंडू होता आणि मिड ऑन मध्ये तिथे थोडीशी फिल्डिंग गफलत पाहायला मिळते. त्याच मात्र ह्या 2 धावा कंप्लीट केल्या जाणार का नक्कीच या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पूर्वार्धाचा खेळ समाप्त होते. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं MK वॉरियर्स या संघाने तब्बल 62 बनवल्यात आणि इथून सागर सम्राट नावे संघाला 36 चेंडूमध्ये 63 धावा इथून बनवायच्या आहेत. आता मात्र घेऊन जाते तुम्हाला 36 चेंडूमध्ये 63 धावा कोणत्या स्वरूपात बनल्या जातील ऐकण्यासाठी प्रतिमेश ठाकूर याच्याकडे धन्यवाद. धन्यवाद उमेशदा. त्यापूर्वी मी थोडस आपल्या उपस्थित मान्यवरांचं यथोचित मान सन्मानाकडे वळतो. ज्या ठिकाणी मी विनंती करणार आहे युवराज मस्करे साहेबांना विनंती करतो की त्यांनी यथोचित मान सन्मान करायचे. सन्माननीय श्री अनिल साहेब डाकी यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. अर्थात अनिल शेठ यांचा आपण यथोचित मान सन्मान. अनिल शेठ सुद्धा आले आहेत सामना पाहिला कारण का याच्यानंतर लगेच त्यांच्या टीमचा पण सामना होणार आहे. आणि त्यानंतर इम्रान नबीर यांना विनंती करतो रवी तेंडुलकर साहेबांना आपण यथोचित मान सन्मान करायचे. दोन्ही दिग्गज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर बोबडे यांना विनंती करतो की माननीय श्री किशोरजी पाटील साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. उपसरपंच वरवटणे विजय पाटील साहेब यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. ते बंटी सानगावकर यांना विनंती करतो की आपण तो मान सन्मान करायचा आहे. उपस्थित मान्यवर आणि आपण थोडंसं त्यांच्यासोबत बोलूयात कारण का दिग्गज खेळाडू हवेत आहेतच पण त्याचप्रमाणे मी जेव्हा लहान असताना माझ्या वडिलांनी मला त्यांची स्टोरी सांगितली. आता मी जेव्हा मोठा झालोय माझं लग्न होईल आणि मग मी सागर भोबड तेजस नरे यांची स्टोरी सांगणार माझ्या मुलांना. मग ते कॅरी फॉरवर्ड होत राहणार आहे. पण पहिले त्यांच्याकडे वळतो. मला एक फक्त माईक तिथून उमेश एक पास ऑन करतो माईक. सर्वप्रथम अनिल शेठ यांच्याकडेच जातो. सर एक छोटासा प्रश्न जास्त काय नाही 1 मिनिट फक्त. अनिल शेठ तुमच्याकडेच जातो. आत्ताचा नागोठणे विभाग असेल पूर्ण रायगडमध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला राहिला ऑलराऊंडर म्हणून होतात आणि एकच प्रश्न तेव्हाचा व्यावसायिक तेव्हाचा एक क्रिकेट आणि आत्ताचं डिजिटल व्यावसायिक क्रिकेट याच्यामधला फरक काय वाटतो तुम्हाला की तेव्हा क्रिकेट कसं होतं आणि आत्ता कसं तुमच्या नजरेनुसार? कसं असायचं माहितीये तुम्हाला सांगतो मी. हॅलो त्यावेळी कसं असायचं आम्ही सर्व वरिष्ठ खेळाडूंचा आदर ठेवून खेळायचो. आता पण सर्व मुलांनी तेच प्रेरणास्त्रोत ठेवून खेळावं. तुमच्या शेजारी साहेब आहेत अर्थात त्यांच्याकडे पण नाही आलो तर मग कसं होणार. एक रोहाची शान होते आहेत अजूनही आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आहेत. मी रोहा रायगड हवं आपण जो स्वतः तेजस नरे. मी काय म्हणतोय ना मी काय म्हटलं की माझ्या पप्पांनी मला यांची स्टोरी सांगितली मी यांची स्टोरी सांगणार आहे पुढे. ओके हे कॅरी फॉरवर्ड होत राहणार आहे. जसं पप्पांनी कपिल देव सांगितलं मी सचिन सांगणार आहे. असं तुमच्याकडे की आत्ताचं क्रिकेट आणि पूर्वीचा काय फरक वाटतो? आत्ताचं क्रिकेट असं आहे की आता तुमचं क्रिकेट एवढं फास्ट झालंय. तेव्हा आमच्या टीमनी स्कोर जरा 8 ओव्हरला 36 केल्या का 50 केल्या ते डिपेंड करणारे बॉलर असायचे. आता बॉलरला तुम्ही स्कोपच नाही. संधी बरोबर बोलबाल आहे. तुम्हाला फक्त 80 रन पाहिजेत 8 ओव्हरला. जरा बॉलरला पण स्कोप.
बॉलरला पण स्कोप आहे, प्रत्येक वेळी नवीन येतो. सागर भोपळ, अजून तेजस दादा आहे, हे बॉलरच आहेत. यांना माहिती आहे जेव्हा हे ठोकतात तेव्हा त्यांना पडते, तेव्हा त्यांना समजतं की असं ना, एक मी डॉक्टर आहे आणि मला जेव्हा इंजेक्शन मारता येतं तेव्हा तो दुःख कळतं. मी पण मारायचो, मला पण मारायचे, पण त्या मारण्यामध्ये वेगळं असतं, एक मॅच जिंकायच्या हिशोबाने मारतो. हल्ली आपण बेस्ट बॉल टाकतो आपला आणि तो वाकडा होऊन आपल्याला पूर्ण लांब घेऊन जातो. आता बॉल चांगला कुठचा आणि वाईट कुठचा तेच समजत. जो आउट झाला तो बॉल चांगला, त्याच्यावर 6 पडला तो खराब. ओके, मॅच इज ऑन. ओव्हर टू प्रथमेश. थँक्यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. जमलेला तमाम क्रिकेट प्रेमींचं क्रडाम रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग परवा दुसरे सीझन 2 आपण पाहतो आणि आज दुसरा दिवस स्पर्धेचा आपण सध्याच्या घडीला मॅच पाहतो. एका बाजूला सागर सम्राट नावे त्यांचा अगेन्स्ट MK वॉरियर्स, या दोन बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेला चुरशीचा सामना जिथे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करते किंग सागर सम्राट नावे. धावा संख्या बनवायच्या आता उत्तरार्धाच्या सत्रामध्ये 63 आणि धावा फलकावरती आतापर्यंत एकही धाब लागलेली नाहीये. गेले 2 चेंडू तुम्ही पाहिले, दोन्ही चेंडू डॉट. गोलंदाजी मार्क वरती सुंदर सुरुवात चेक 22 आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश 1 मिनिट फक्त घेतो. नाणेफेकीकडे वळणार आहोत आपण. दोन्ही संघांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात. टॉसचा कॉल. टेल. दोघांनाही शुभेच्छा. दिशा अकॅडमी आणि आका देवी शेतपळस या दोन संघांमध्ये सामना. अर्थात आपण पाहिलं की दिशा अकॅडमी या संघाने नाणेफेक जिंकले आणि निर्णय क्षेत्ररक्षणाचा निर्णय सकाळपासून, अर्थात काल पण पाहिला असेल, सकाळी पण पाहिला असेल. नयन, तुला काही गोष्टी सांगायची गरज नाही आहेत. टार्गेट आणि प्लॅनिंग असणारच आहे. त्या प्लॅनिंगचं थोडंसं मला वरच्या वर सांग की नक्की माइंडमध्ये काय आणि टीमला काय सांगितलंय. समोरच्या टीमला कमीत कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आम्ही. काही प्लेइंग 11 मध्ये असा कोणता तुझा फेवरेट म्हणजे आमचा संदीप भटारे जादूगर आहे. वा वा वा. वळूया आपण दादरकडे. तुमच्याकडे बॅटिंग आली आहे. कोण आहे टॉप ऑर्डर? माझ्याकडे सर्व नवीन प्लेयर आहेत. जो खेळेल तो माझा राजा. ओके, दोघांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात. थँक्यू सो मच. आणि ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. थँक्यू सो मच. सध्याच्या घडीला आपण एक मोठी मॅच अनुभवतोय. टॉस झालाय. टॉस बॉक्स मधून आपण पाहिला तर कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागलाय तो नक्कीच काही क्षणात ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. पण सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सजवत असताना लॉफ्टेड ड्रावचा सुंदर फटका इनफिल्डच्या डोक्यावरनं कव्हर रिजनला चेंडूला थांबवण्यामध्ये यश. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरी गुड फिल्डिंग. चेंडूला थांबवलं गेलं आणि धावा संख्या तिथे आपल्या संघासाठी 2 का होईना तर रोखल्या. धावफलक सध्याच्या घडीला येऊन पोहोचलाय 2 या आकड्यावर. ऑफ द मार्क सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट देखील आहे. फलंदाज बाद झालाय तो सलमान सिद्दीक बाद झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती मयूर तयार. ऑफस्टमच्या बाहेरून खरं तर ऑफसाइड रिजन मध्ये कव्हर स्वीपर कव्हर रिजनला फटका खेळायचा होता. बॅटम बॉलचं कनेक्शन झालं नाही. हा देखील डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता म्हणजे या षटकामध्ये आय थिंक तिसरा निर्धाव चेंडू असेल. तिसरा चेंडू निर्धाव, कारण यापूर्वी 2 डॉट पाहिले. त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट, डबल आणि पुन्हा डॉट. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा पहिले षटक. सुंदर गोलंदाजी. स्वप्नवत सुरुवात करून दिली बॉलरनं. टप्प्याचा बॉल ऑफ साईडला पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसला. दरम्यान विकेट मिळेल का पाहायचंय. वर्ल्डच कॅच अचूक झेल टिपला गेला आणि 2 या आकड्यावरती दुसरा धक्का लागतोय. लक्ष्य 63चं चेस करायचंय.
फास्ट चेस करत असताना आता सध्या बॅटिंग करताना आपण पाहिलं तर सिद्दीक बास झाला आणि त्यानंतर मात्र मयूरही अवघ्या 2 धावा बनवून मैदानाच्या बाहेर. दोन्ही आकड्यावरती दुसरा धक्का लागतोय. सर जास्त वेळ आपण घेतात, विनंती आहे थोडं वेळ कमी घ्या, कारण यानंतर आय थिंक आणखीन एक मॅचचा टॉस झालेला आहे. सो आणखीन एक मॅच आपल्याला कव्हर करायचं, त्यामुळे विनंती की आपण वेळ थोडा कमी खर्च करा. धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती पूर्ण केल्या गेल्या त्या 2 आणि 2 गडी तब्बल बाद झालेल्या. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये. सध्या करण आणि सिद्धांत राणे ही जोडी खेळपट्टीवर. त्या सिद्धांत राणेने दाटवच्या स्पर्धेमध्ये जणू काही धुमाकूळच घातला होता. आज आयकॉन तो खेळत होता. नक्कीच आपण पाहिलं तर फटका समोर खेळलाय, फटका भरपूर चांगला आहे. ऑफसाइडला डीप मध्ये ट्रॅव्हल झाला, फिल्डर तिथे आहेत. फर्स्ट रन कंप्लीट केली आहे भरपूर स्पीडनं. दुसरी धाव देखील. रनिंग बिटवीन द विकेट खरं तर या गोष्टीला सर्वात जास्त महत्व दिलं जातं आणि 2 धावा मात्र भरपूर वेगानं पूर्ण केल्यात. आता मात्र धावफलक बदलला. येणारे 29 चेंडू आणि 59 धावा संख्येची गरज. 59 रन रिक्वायर्ड. 59 धावा बनवायचा. चेंडू इथे शिल्लक येते 29. एक भली मोठी क्रिकेटची स्पर्धा, एक मोठं प्लॅटफॉर्म आहे सर्व अपकमिंग यंगस्टरसाठी. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न फील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिद्धांत राणेची विकेट कदाचित मिळाली असती, पण तू मे कॉलिंग चुकली. धावायचंय की नाही धावायचंय बरेचसे प्रश्न होते आणि अखेर एकदा पूर्ण केली गेली शॉर्ट फाइंडिंग रिजन मध्ये. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती 5. मोठं लक्ष आहे, चेस करायचं. अगदी विचार केला तर 63 धावांचं, पण 6 षटकांची मॅच आहे. पण पहिल्या षटक खरं तर फक्त 2 धावांचं झालं, त्यामुळे लक्ष आता मोठं वाटायला लागलं. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 28-58 करायच्यात. अजूनही मॅच बॅलन्स्ड आहे, कारण सिद्धांत राणे मैदानाच्या आतमध्ये आहे. सॉफ्टने खेळून काढला फटका. सिद्धांत राणेचं जास्तीत जास्त स्ट्राईक वरती असणं गरजेचं आहे. ते बॅटर करणला माहिती आहे, त्यामुळे मात्र तो सिंगलला प्राधान्य देतो. सिंगलने धावफलक पुढे. आता येणारे 27 चेंडू 57 धावांची गरज. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. तेजस आणखीन एक फटका चांगला का पाहायचं. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनतील. जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. षटकार. मिड विकेटच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग. सिद्धांत राणे इन ऍक्शन. शेवटचा बॉल.
यावेळेस देखील फटका पाहायचा कदाचित हा देखील जाईल का मैदानाच्या बाहेर आणि चालला हा देखील बॉल मैदानाच्या बाहेर. सिद्धांत राणेच्या बॅटमध्ये सलगच्या 2 षटकारानंतर सायतोय दमदार चौक. दोन षटकाचा केस संपन्न या षटकामध्ये आला तब्बल 20. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा संख्या आला तर फक्त आणि फक्त 2. पहिल्या षटकामध्ये आला तर धावा संख्या 2 त्यानंतर 20 म्हणजे 22 धावा 11च्या सरासरीनं म्हणजे आता सरासरी प्रति षटकामागे जी राखायची होती ती आता या षटकामध्ये कव्हरअप झालेली आहे. 41 करायच्या 10.25 सरासरीनं अजूनही येणारे 24 चेंडू करायचा धावा 41. जय आधी चेंज वगैरे करून आला आता तो रिलॅक्स आहे कारण नाही सर कसं असतं की 2 मॅचेस गमावतात आणि असंही नाही की मोठ्या कोणत्या फरकाने हरल्या. दोन्ही मॅचेस त्या जिंकण्यासारख्या होत्या आणि जवळजवळ विजय समोर डोळ्यासमोर होता आणि आता तोंडाशी आलेला घास दोन्ही वेळेस त्या जयच्या हिसकावून घेतला आणि त्यामुळे थोडासा तो निराश आहे. हरकत नाही, क्रिकेट आहे, सर्व काही फेस करणं आपल्याला गरजेचं आहे. सर्व सिच्युएशन्सला सामोरं जावं लागतं. सध्या 20 धावा आणि त्यामध्ये आल्या या दुसऱ्या षटकात. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2. सिद्धांत राणे स्ट्राईकसाठी धडपडतोय, झगडतोय. रिस्की सिंगल होती, भरपूर डेंजर झोनवरती सिद्धांत धावत होता. दरम्यान मिळाली धावा संख्या 1 ने धावफलक पुढे 23. आता 23 बॉलमध्ये 40 करायच्यात. थांबवलं गेला. दबाव आहे, दडपण आहे आणि मोठे फटके पाहिले तर इथनं खेळणं गरजेचं आहे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 40 धावा संख्या बनवायचा. ओ बागची याच्या विकेट किपरकडनं मिस्टेक. चाललाय बॉल दीप तडमॅनला, थांबणार नाहीये चेंडू. नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. तडमॅन सीमा पार. 4. थँक्यू. रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल या पेजवरती देखील जर तुम्ही गेलात तर सातत्यानं आपल्या विभागामध्ये ज्याही मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात तर सर्वांची योग्य ती माहिती आपल्याला त्या पेजवरती नक्कीच पाहायला मिळते. आता RTPLला सुरुवात झाली आहे त्यामुळे प्रत्येक मॅचचे हायलाईट, प्रत्येक दिवसाचे हायलाईट्स तुम्हाला एका व्हिडिओच्या मदतीनं नक्कीच त्या पेजवरती पाहायला मिळतात. खरं तर ओमकार राणे आणि किरण मोरे हे 2 मित्र आपल्याला पाहायला मिळतात, एकत्रित आले आणि त्यांनी मात्र खरंच अप्रतिम पेज आपल्याला पाहायला मिळतं. रोहा टेनिस क्रिकेटच्या ज्या पटलावरती ज्या काही घडामोडी आहेत त्या पेजवरती तुम्हाला पाहायला मिळतात. आणि खरं तर या स्पर्धेची, आपल्या स्पर्धेची, हक्काच्या स्पर्धेची प्रत्येक अपडेट आपल्याला रोहा तालुका प्रीमियर लीग या पेज इंस्टाग्राम पेजवरती सातत्यानं अपडेट करताना सार्थक आणि आमच्या आकाश कडवत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँड खेळून काढला. हा देखील गॅप मध्ये जाईल का? पायसा आउटफील्ड भरपूर फास्ट आहे पण सुपर फास्ट फिल्डर आहे तिथे. आउटफील्ड किती फास्ट होते पण फिल्डर मात्र सुपर फास्ट आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान धावा संख्या कंप्लीट केला गेला तर 2 आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावा संख्या 2 ने पुढे येणारे. आता मात्र चेंडू शिल्लक येते 21 करायचा. 34 धावा सध्याच्या घडीला मॅच मध्ये. थोडं का होण्या फ्रंट फूटला सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. ते टीम सागर सम्राट नावे.
21 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 34 रिक्वायर्ड, कमिंग 21 डिलिव्हरीज. बदलतं समीकरण खरं तर आपल्याला पाहायला मिळते सातत्यानं आणि ते इक्वेशन आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण क्लिअरली पाहू शकतो. फटका हा देखील भरपूर सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षण देईल तितकंच सुंदर दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतं. डीपमध्ये भरपूर वेगानं आले क्षेत्ररक्षक. कव्हर रिजनमध्ये जर आपण पाहिलं तर डावकुर हाताच्या फलंदाजासाठी ऋतिकेश तिथे आपण पाहिला. गुड स्टॉप ऋतिकेश. चांगले क्षेत्ररक्षण आहे आणि लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणास्तव बघा क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं परिवर्तन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आता उजवा हाताच्या फलंदाजासाठी डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. स्क्वेअर लेगला देखील एक फिल्डर आहेत. मिड विकेट आहे. डाऊन दी ग्राउंड ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळतो धर्मान एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. ऑफ साईड रिजनमध्ये टॅप केला कव्हरला फिल्डर. डाऊन मिळणार नाही. चेंडू आला डॉट. डॉट बॉलची सांगत होते मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे आता येणारे 19 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज. मोठा रनअप आहे. व्हेरिएशन्स आहेत. गतीमध्ये परिवर्तन आहे. लेंथमध्ये सातत्यानं बदल आपल्याला त्याचा पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये अद्याप. हा फटका भरपूर जबरदस्त ताकदीनं परिपूर्ण फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर फेकून दिलाय. हे छक्का नाही, हे अट्टा आहे. 6 धावा. अधिक पाण्याची मागणी केली आहे. त्रेसष्ट करायचा झाला. धावसंख्या 36 म्हणजे येणारे चेंडू आहेत 18 करायच्या 27. 18 चेंडू 27 ची गरज. तीन ओव्हर झालेल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 36. पहिल्या 18 चेंडूमध्ये 36 आला. त्यामुळे पुढच्या 18 चेंडू आणि आता 27 बनवायच्या. पहिल्या 18 मध्ये 36 येऊ शकतात तर पुढच्या 18 मध्ये 27 शक्य आहेत. पण काय घडेल जर गोलंदाजी चांगली झाली तर शेवटच्या चरणापर्यंत सामना जाईल का? बरेचसे प्रश्न आहेत. आणि चला भरपूर आपण जास्त वेळ खर्च करतात. यानंतरचा मॅचचा टॉस देखील झालेला आहे.
चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती, मॅच लगेच स्टार्ट करा. 18 चेंडू 27 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रामदासला इन्व्हाइट केलं. यावेळेस पायचीस साठी लाऊड अपील उचलून धरले अंपायर. LBW लाईक बिफोर दी विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आणि या मॅचची गोल्डन विकेट. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांत राणे बॅक टू द डगआउट. विकेट आता मात्र सातत्यानं विकेट गमावते. ती सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना सागर सम्राट नावे. त्याला खरं तर आता संघाला विचार करण्यास भाग पाडण्यासारखी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर इन अजय मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 6 6व्या क्रमांकावरती आलाय आणि त्याचं कारण स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतं की या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आली, दुसरी विकेट आपोआप मिळाली, तसंच चित्र आहे. तुम्ही 1 विकेट घ्या, दबाव बनेल, दुसरी विकेट तुम्हाला मिळण्याचे शक्यता जे चान्सेस आहेत ते वाढले जातात आणि खऱ्या अर्थानं ते चित्र आपल्याला पाहायला मिळाले. 1 विकेट मिळाली सिद्धांत राणेच्या मॅचची गोल्डन विकेट आणि त्यानंतर लगेचच विकेट कॅरी केली ती बॅटर जीवनला परतवला माघारी आणि आता नवीन फलंदाज अजय स्ट्रायकिंग एंडवरती. त्याच्या नावात आहे तो अजय, सध्या उजवा त्याचा फलंदाज. समोरच्या दिशेने खेळला फटका परास्का चेंडूमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. चेंडू सीमा पार 4. थँक्यू. 15 चेंडू 23 धावांची गरज हा मॅच मध्ये. महत्वाचे चेंडू आहेत खरं तर. रामदासच्या गोलंदाजीवर 2 विकेट मिळालेत. ताजा गेस चौकार पुन्हा एकदा समोरच्या दिशेने प्रहार केला. फिल्डर समोर आहे, व्हेरी गुड फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल मिळणार नाहीये. आय थिंक अंपायरला लागलाय बॉल. सर ओके ते सांगतात. चांगली पंचाची भूमिका आपल्याला सातत्यानं पहिल्या दिवसापासून पाहायला मिळते. आपल्या पंच मात्र सातत्यानं भरपूर चांगले कार्य करतात. यावेळेस देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतच राहतील कारण बॉल जाईल हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार चौकार.
धावसंख्या धावफलकावरती 45-45 आणि या षटकातला शेवटचा चेंडू येणार आहे. चेंडू शिल्लक आहे 13-18 धावांची गरज. 13-18 समीकरण आहे. स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा करण ड्राईव्ह केला, फटका चांगला लॉंग द कापेट चालला, बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धाव 1 सेकंडचा कॉल अर्ध्या विकेटवर. काय करतायत एक्झॅक्टली. धावले असते कदाचित धाव पूर्ण पण झाली असती, पण आता मात्र कॉलिंग चुकली आणि सर्वच काही विस्कटलं गेलं. रनआउटच्या माध्यमातून आणखी एकदा का सागर सम्राट नावेला येणारे 12 चेंडू 18 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा. थँक्यू. जबरदस्त संगीत दुपारच्या सत्रामध्ये डीजे मास्टर देखील एंटरटेन करतात. आलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा भर दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सध्या नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती तुषार आलाय. ओव्हरऑल टीमची टोटल जर पाहिली तर येऊन पोहोचली आहे 46 आकड्यावर, म्हणजे 12 चेंडू 17 करायच्यात. प्रति षटकामागे जर आपण विचार केला तर 8.50 ची सरासरी राखायची आहे. म्हणजे षटक बेअर मिनिमम 8-9 किंवा 10 धावा जर या षटकामध्ये आल्या तर शेवटच्या षटकामध्ये तितकासा दबाव तुमच्यावर राहणार नाही. आणि जेव्हा तुमच्यावर दबाव नसतो तेव्हा तुमचा नैसर्गिक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. सो इथं मॅच मध्ये हे षटक ह्या मॅचचं प्रतिबिंब आहे. मी प्रत्येक वेळेला उल्लेख करतो सेकंड लास्ट ओव्हर हे मॅचचं प्रतिबिंब असतं, त्या सामन्याचं प्रतिबिंब असतं. आणि तसंच हे षटक आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. बारा चेंडू आणि विजयासाठी आता 17 धावा संख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती सुयोगला आपण पाहणार आहोत. पहिल्या 4 षटकामध्ये बनल्या गेल्या आता 46, अजूनही 17 करायच्या. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्या समोरच्या दिशेनं प्रहार केलाय, कॅप एक्झिक्यूट केलाय, बेदलाय गॅप, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. आरटीपीएल चौकार. अकरा चेंडू आणि आता 13 धावांची गरज. धावांचं अर्धशतक पूर्ण केलंय सेकंड इनिंग मध्ये. 63 चेस करताना 50 धावा लागल्यात. धाव फलकावरती बॅटिंग करताना सागर सम्राट नावे टीमचा. आणि आता येणारे 11 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. सामना अटीतटीचा. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा काय घडलं एक्झॅक्टली. वस्ट बीम आणि कदाचित हा बॉल पाऊंड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील आला. म्हणजे खरं तर दुष्काळ 13वा महिना, ऑलरेडी अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आणि खर्च करण्याचा प्रयत्न, आणि त्यामुळे ते चौकार देखील आला. म्हणजे 5 धावा मिळालात. वास्टा बीम आणि बीमर वरती चौकाराची मोहर लागली गेली. 5 धावा संख्या. पॉइंटच्या बाहेर फटका खेळला. भरपूर चांगला फटका, म्हणजे फ्रीटचा बॉल. उघड्या डोळे बघा नीट. चेंडू आहे फ्री हिटचा बॉल मैदानाच्या दुप्पट लांब. चक्करही 18 असताय. लांबीवरती धावा दिल्या असता तर 10 धावा डेफिनेटली मिळाल्या असत्या, पण सरळ गोलंदाजाच्या वरनं फेकून दिलाय. मैदानाच्या दुप्पट लांब. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय करणच्या बॅटमधनं भव्य षटकार. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि फक्त 2 धावा करायच्यात. वैयक्तिक 9 चेंडू मध्ये 27 धावा बनवल्या अद्याप ते करणनं.
उबाटची बाहेरची कडा आणि सामना संपलाय. मॅच फिनिश. सामन्यातनं जिंकलाय सागर सम्राट नावेनं. अभिनंदन. वेल प्लेड करण. आणि 10 चेंडू तब्बल 30 आय थिंक 31 धावा बनवल्या. ते बॅटर करण. चांगली बॅटिंग आपल्याला करणची पाहायला मिळाली. 11 चेंडू 31 धावा म्हणजे जवळपास 300च्या सरासरीने त्यानं देखील धावा बनवल्या आणि मोठ्या फरकानं सामना जिंकला. तब्बल 5 गडी राखून सामना जिंकला तो सागर सम्राट नावेनं. अभिनंदन सागर सम्राट नावेने. हार्ड लक MK वॉरियर्स.